तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करते की सगळे मजेत असतील. मी पण आहे एकदम टामटूम मटण खाऊन. तर आज बनवते मी मटण रेसिपी. तर तुम्ही खूप दिवसापासून म्हणत होते मटणाची भाजी बनवा. तर सर्वात प्रथम आपण काय करत आहोत, मसाला बनवून घेणार आहोत. हे बघा, मिरची आता अशी परतून घ्यायची. तव्यावरती तेल टाकले, मिरची भाजून घेतली. त्यानंतर कांदे मी अशा प्रकारे गॅसवर भाजून घेतले. त्याने काय होतं, गॅस जास्त वाया जात नाही. त्यामुळं कांदा असा कापून भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, अख्खे धने घ्यायचे. तर अख्खे धने टेस्टच वेगळी असते. अख्खे धने, खोबरं, फुटाणे असे तुकडे करून किंवा किस करून हे असं भाजून घ्यायचंय तेलामध्ये. आणि आता हे झाल्यानंतर मग कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा. कोथिंबीर सुद्धा आपल्याला तेलात भाजून घ्यायची. हे बघा, मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत. आता मी टाकल्या आहे या कोथिंबीर मध्ये हिरव्या हिरव्या जवान नाजूक कली कोथिंबीर मध्ये टाकलेलं आहे तेल. आणि हे बघा कशी छान छान कोथिंबीर परतून आलेली आहे. आणि कोथिंबीर परतल्यानंतर लगेच अशी ताटात काढून घ्यायची मैत्रिणींनो. आणि मग काय करायचंय, मग न्यायचंय पाट्यावर आणि खसा 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 जेवढी ताकद असेल, याचा त्याचा राग असेल, सगळा पाट्यावर काढून घ्यायचा आहे. आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आणि आता कोथिंबीर भाजून झालेली आहे. आणि मग काय करायचं आहे, गॅस बंद आणि सर्व मसाले एकत्र करायचे आहेत. खोबरं एका बाजूला, मिरच्या एका बाजूला, असं छानसं नवरदेवला सजवतो तसं आपल्याला मसाल्याचं ताट सजवायचं आहे. तर अशा मिरच्या एका बाजूला करतीये. मिरच्या तर एवढ्या टाकल्या 4-5. जुलाब नाही लागाव बाबा, लय हानतेन बाई मला पुळू पुळूस. काय कोमल, काय भाजी बनवली म्हणते. आता खोबरं ठेवले एका बाजूला. तर आता वाटूया आपण वाटण. आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचंय. दुगे काम करून दे ना ग मला. काय मध्ये मध्ये आजूबाजू झोपलेत, धिंगाणा घालू नको ना, तुला सांगते. तू मारीन तुला, मी पण मारीन. मग लढत बसशील. तू मारी ना तुला, तू मारी ना. सकाळपासून झोपलेली नाही, लय वैताग देती. काय झालंय तेच कळा ना तिला. असं वाटल्याने काय होतं, बारीक वाटलं जातं खोबरं. असं लाल जरीच भाजून घ्यायचं, चवदार लागतं. तुला काय देऊ रे, मागवाय तर फुटाणा. थोडं फुटाणा खाईल ना, माझ्याला फेकून दे, नको फेकू, खा. अवतार कसा केलाय डोगे तू, कसा अवतार केलाय. आज होईन का वाटून, चुलीवर फोडणी द्यायची. आज होईन वाटून. बरे का, आता तर घेतलंय खोबरं, दमच नाही बाई तुम्हाला. नुसतं हावरेवाणी करायची, थोडं सुद्धा ऐकत नाही तुझे पप्पा. आवर पाटा कवा खायचं कवा शिजायचं वय. शिजलंय, फोडणी राहिली फक्त. फोडणीला काय कमी टाइम लागतो का? बाजूला भात लावते. भात कोणता, जिरा राईस करा. जिरा राईस करते, नाही तर लसणी राईस कर. बर. नाही तर मसाला भातच कर म्हणा. मसाला भात नाही, मग बारीक वाटवले, आबडधोबड नको वाटव. बारीक वाटते, ताकद लावं लागेल. बाई आतून त्यांचा व्हिडिओ काढ ग. तिचा घेत तुमचा नाही राहिला. हो, किती बरे म्हणते बाबा. काय करते तू? नाचून दाखवते, नाचून दाखव पिलो. हॅलो गाईज म्हणा, हॅलो गाईज, हॅलो गाईज म्हण ना, हॅलो गाईज, हॅलो गाईज. एवढं सगळं वाटेल 1 तास लागून मला आहे ना. किती वेळ लागेल? नाही, आता होईल 5 मिनिटात. तुम्हाला बोलायला काय जाते, वाटा ना मग. दंड दुखायला लागले का? असंच करतात दर वेळा, काही बनवायला लागली की नेसता मध्ये मध्ये काड्या केली. आवर. तर आता मस्त फोडणी देणार आहेत आपले हॉटेल गुंठा मंत्री वाड्याचे वस्ताद. तर फोडणीसाठी सर्वप्रथम आता अद्रक लसूणची पेस्ट, झणझणीत तडका, पटकन टाका, पटकन. खाली घ्या बर का, जळाली ती लसूण, लय तेल तापलं.
आजच्या दिवसात होतं का नाही मटण कवर चूल फुकता. डोळ्यात धूर गेला सगळा. हा मी बनवत होते, मी मसाला वाटत होते तर मला काय म्हणले कोमल होत की ना आजच्या दिवसात कवर वाटती. आणि आता बघा कशा चूल फुकू राहिले. लाकडं घे ना थोडे. आधी फोडणी द्या, एका लाकडात होतय. हे आमच्या आजीच्या टायमिंगचं बघूलंय, ते चुलीवर होतं ना खाली काळ व्हायचं, त्यामुळे आम्ही ते जपून ठेवलेलं आहे. लगेच टाका मसाला जरा. हो जळण ते, त्यामुळे म्हणलं पातळ आहे ना बघूलं. त्या बघ भाजली लसूण लाल लाल झाली. मी बाहेर काढते जाळ जरा. तर आता टाकते मसाले, छान छान मसाले. वाव काय सुगंध सुटलाय. अरे वा वा वा. संडे मसाला टाकलाय, अजून हळद टाकलीये, अंबारी मसाला टाकलाय. याच्यामधून हे घ्या, मिरची मिरची मिरची. मग त्याच्यात टाकायचा सूप. असा मसाला फोडायचा असतो का? हा सांगा ना जरा ऑडियन्सला. तुम्हाला मी जत्रेच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं की मसाला कसा फोडायचा, आणि त्याच्यावर मिरची पावडर. ऐका ना तुम्ही ना, काय पाहिजे? अहो इथे धने टाकलेले, दादा नाही टाकले तरी जमून. वाव किती छान फोडणी बसली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा मस्त असं पाट्यावरचं वाटण आहे गाईच. तुम्हाला असं बघूनच तोंडाला पाणी आलेलं असं काय? डोळ्याला पाणी आलं. तोंडाला पाणी आलेलं म्हणलं मी. अहो डोळ्याला पाणी कुठं म्हणता? माझ्या डोळ्याला आलं धुरानी. धुराने ना, आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत त्यामुळे एवढी कलबल चालू आहे. मसाला फुटलेला आहे, आता टाकलेली ग्रेव्ही. आता हे किती वेळ ठेवणार आहे हो तुम्ही? टेस्ट घेऊन बघा बर का मिठा बिठाने, कारण मसाल्यात वाटताना पण मीठ टाकलेलं होतं. तुम्ही आता मीठ नाही टाकलेलं ना. प्लेट चांगली धुवून टाकायची, अशी कधीच ठेवायची नाही. याच्यातच पिवळा रस्सा टाकायचा, पण धुवून टाकायची. वाव अहो लय तोंडाला पाणी आलंय माझ्या. खायचंय आता तुमच्या हाताचं कालवण म्हणलं विषय का? हॉटेल चालू झाल्यावर रोज तुमच्याच हाताचं खायचंय मला. तर आता ग्रेव्ही नाही शिजवली, आता ग्रेव्ही शिजवायची. हे बघा लगेच मला कामाला लावलं, हातात दिला तांब्या माझ्या. हा बरं आणते, कोथिंबीर पण आहे. बघा आमची सुगरण गंगूबाई कशी बसली. अगे बाई लाजली लाजली लाजली. तुम्ही काय आज बोला ना, नाराज आहे काय ऑडियन्स सोबत? हा शूटिंग घ्या काय ले? हॅलो पप्पा, मटन करताय काय पप्पा? तर ग्रेव्हीला छान अशी उकळी फुटलेली आहे. कंदुरी मटन आहे ना पिलूष पप्पा? तर आता त्यांनी त्याच्यात टाकले मटन. तुमच्या भाजीला टेस्ट नाही लागत. हा ना बरोबर. आता मी शिकले, आता तसंच करणार मी, सेम टू सेम. आता मी बघितलं, आता मी तुमची कॉपी करणार. रेवा सुद्धा शिकली बर का आता फोटो काढायचं. ती आता तिचे पप्पाचे फोटो व्हिडिओ सगळे काढले. पिलू कर का ओ पप्पा म्हणायचं काय? ओ पप्पा रेवा. हॅलो गाईज, हॅलो गाईज. रेवा म्हण हॅलो गाईज. काय काय काय? हॅलो. अजून तर्री नाही सुटलेली. आमचा ना तर्री मसाला आम्ही वापरत नाही. तर्रीने काय होतं, जळजळ होती, त्यामुळे आम्ही तर्री खात नाही. त्याला अजून तर्री नाही, जशी उकळी फुटून तशी. हॅलो हॅलो डुगे. हॅलो डुगी का? बरं झालं ती बाटली. आजूल फोन लाव, आजूला आजूल फोन लाव. आजू कुठे? आजू मामा बघा उकळी फुटली. आता लय घट्ट होईल हो. थोडं अजून पाणी टाकायचं. घट नाही घट्ट वाटत आहे.
जरा टेस्ट घेऊन बघा बरं तुम्ही. मीठ बीठ टाकलंय किती काय. सगळं ओके. खारट होई ना. रेवा वल्ल्यात बसली, वल्ल्यात तिला उचला, पाणी आलंय पलीकडून. ती चड्डी काढावं लागण आता. सर्दी होय ना बाबू. काय खाती बघा ती. सारखं मस्ती चालू असते तिची. 1 मिनिट असा तिला दमच नसतो, 5 मिनिटं तरी. बाबा तुम्हाला दिला तू. माझ्या आईंचं फेवरेट गाणं आहे बर का हे. भाकरी करता करता रोज एक गाणं असतं होय मम्मी. बाई माझं गाणं वेगळे भाकरी करताना. बोला बरं. बजलो दादाजी का नाम, बजलो रियली का नाम, फिर भी तेरी नौका हो जाएगी पार. तिकडून आली वाकायला लगेच. मम्मी काय करती बघायला, है ना बाबू. किती छान चुलीवरच्या भाकरी आणि मटणाची भाजी. परत व्हेजिटेरियन वाल्यांसाठी आंब्याचा रस, कुरडाया, खूप काही मोठा मेनू केलेला आहे. मी दाखवते तुम्हाला शेवटला. नाही पाहिजे पीठ तुला. आता तो पण पीठ मागणार ना. ही आली होती ना पीठ मागायला. जुन्या बाया कशा भाकरी थापायच्या माहिती आहे? हा मी पण थापायचे तशा भाकरी माहितीये का. मी माझ्या आजीचं बघू ना, मी असेच पाहिला होते, असे ताट पकडायचे. पीठ नाही राहिलं. बघा कशा भाकरी थापल्यात. आदवे तुला कशाला पीठ लागतंय. भाकरी थापणार आहे तू. नाही ना. एवढं संपलं. पातळ भाकरी कमून केलं माहिती आहे? शंका. माझ्या अमेरिकेची जावई जेवायला आले आज. अमेरिकाचे जावई हो. चक्क. आणि बाप. मोदी आमचे काका आहेत ना, सेम मोदी सारखे इकडे दिसतात. फोन. सेम. फोन इकडे हो नको. माहितीये मला. चला झालं. हे बाई कोरडं पीठ देऊ का तुला? पीठ फिनिश हो गया. अगं भाकरी वेळ का लागला एकदम छान बारीक पातळ केलं भाकरी. संपलं बाबू, संपलं. चपातीचं पीठ होतं ना थोडं. काय करते तू. काय करती. हे दे. काय काय काय. चोचो चपाती आहेत बरं का? चिचू. भात पण भात आहे. आहे, चपात्या आहेत. भात आहे, चपात्या, कुरडाया, पापड, लोणचं, आंब्याचा रस, पिठलं. किती मोठा मेनू आहे आज. मटण, भाकरी, चपात्यासाठी चपात्या, चपात्यासाठी चपात्या खाणाऱ्यांसाठी चपात्या. आलू काय पाहिजे बेटा. नको ना तुला पीठ. ए, कोमल पाणी आण, बेसन आई. कोमल येस. बेसनला पाणी आण आणि बेसन काय करायला मम्मीकडे. आता कढईचे ना. माझे एक अमेरिकेचे जावई त्यांना मायाचं बेसन खायचंय. कुटुळ्याचं बेसन म्हणजे जुने. मिठाचं बेसन. हा बघ तू आता कसं बनवते भारी. सगळे पुढं. आता घातलंय मोहरी, जिरं, लसूण. भाकरी किती छान छान बनवल्या. जळाले जिरे. जळाले काय कर दादा. जळाले. पाणी आणा. हळद टाकली का. वास केवढा भारी आला काही. हो नॉनव्हेज वाल्यांसोबत झाले मटण.